नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची एक राजकीय बातमी आहे। अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देणार असं अजित पवारांनी म्हटलंय। शिरूर लोकसभेची जागा जिंकणारच अजित पवारांनी हे खुलं आव्हान दिलेलं आहे। राजीनामा देणार असं कोल्हेंनी मला सांगितलं, पवारांना सांगितलं होतं असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलंय। तर निवडणुका जवळ आल्यानं यांना पदयात्रा सुचत आहेत अशी टीका देखील अजित पवारांनी केली आहे। त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं। त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता, मला राजीनामा द्यायचा। त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे। त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर। आता त्यांचं चाललेलं आहे सगळं। मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय। मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे। मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता, अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या। मी हे कधी बोलणार नव्हतो, परंतु आता ह्यांना आता उत्साह आला, निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा बिदयात्रा, कोणाला संघर्ष यात्रा सुस्ती, कोणाला पदयात्रा सुस्ती चालायचं। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे। तू काळजीच करू नको। इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव।